तर पोरं विषय कसा आहे, आज जरा जायचे आपल्याला बाहेर, तर तुम्हाला लागतो धिंगाणा कसा आहे आपला मग हा. आणि कसं आहे पोरं, एक तर किरण शेटचं झालंय लग्न म्हणल्यावर काही विषय राहिला नाही आता. सासऱ्याची पण नाही बरं, सासऱ्याची जी होती मनात ती आली दारात आल्यावर ही बी भेटली आम्हाला. आणि पोरं कसं आहे, आज मी तुम्हाला जाणार घेऊन एक ठिकाणी फिरायला, आम्ही चालूय घरचे फिराय, मग तुम्हाला लागतो कसं वातावरण असते, कसा धिंगाणा असतं आपला. आणि कसं आहे, घरच्यांनी ना रस्त्यातच धिंगाणा चालू केलं, म्हणलं थांबा तिथं गेलो नाचू, येतो नको. मस्त पैकी झालं बरं का नाचून. मग म्हणलं आता डोंगर चढाय मोकार पाय दुखत होते, पण म्हणलं जावं तर लागत आहे नवरा नवरी सोबत, भविष्यात आपल्याला बी यावं लागेल जोडीने, झालं लग्न आपलं तर मग काय म्हणलं जाऊ इथं. आणि कसं आहे, खालून बघितलं असं वाटत होतं लय जवळ आहे, पण वर गेल्यावर कळलं बोल लय लांब आहे, मोकार पाय दुखले. मग काय मस्त डायरेक्ट मध्ये बसून घेतलं, म्हणलं आता बघायचं. पण नवरा नवरी एवढे तराट मध्ये होते, म्हणले नाही आम्ही दोघं चढणार. म्हणलं जा बा तुम्ही, तुम्हाला जावंच लागेल, आमचं काही काम नाही म्हणलं वर, आम्ही येतो हळूहळू, तुम्ही जा. लगेच उचललं भाऊ, पहिलं का किरण शेट नाद नाही करायचं भाऊ, लगेच बायकोला लगेच कानावर म्हणलं आपल्या ज्यांना व्हायचं भाऊ म्हणलं. आणि कसं आहे बरं, मग म्हणलं आता लय झालं हिंडून फिरून, चला आपलं घरी. आणि कसं आहे, आता घरी गेलो आपल्याला एक रील स्टार आहे आपल्याकडे, तिचा आहे डान्स एवढा खतरनाक आहे, तुम्हाला दिसन पुढं कसा आहे डान्स, डायरेक्ट नाद नाही भाऊ. पोराव कसा वाटलं डान्स, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता कसा आहे, रील स्टारचा डान्स म्हणल्यावर नाद नाही, आणि त्यातल्या त्यात कसं आहे, घरी एवढे पाहुणे आहे ना, सकाळी आंघोळ करायची म्हणल्यावर नंबरच लागत नाही दुपारपर्यंत, म्हणून आम्ही डायरेक्ट कोकणात जाणार आहे आता आंघोळ करायला उद्या सकाळी. तुम्हाला हा आमचा विचार कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला एकदा.